मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर मित्रांनो बघा, पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आलेली आहे, आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट। तर बघा, अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि खुशखबर आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी। जो काही न्यायालयाचा निर्णय तर तो काय आलेला आहे मित्रांनो, आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जी काही अपडेट ग्राउंड संदर्भात आलेली आहे तर ती सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे। तर दोन्ही अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। पोलीस भरती समोरच्या ज्या काही अपडेट आहे ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सर्वप्रथम अगोदर तुम्हाला अपडेट पाहायला भेटत असेल मित्रांनो की गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं नियोजन। त्याच्यानंतर पहा, निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी। तर हीच खुशखबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या की इलेक्शनमुळे तुमचं जे काही ग्राउंड आहे ते 20 मे नंतर मित्रांनो घेतलं जाणार आहे। आणि बघा, जी काही पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो की ग्राउंड झाल्यानंतर लेखी परीक्षा कधी घ्यायची, काय घ्यायचं ते सुद्धा इथं फिक्स झालेलं आहे मित्रांनो। आणि त्याची डेट पाहू शकतात, तर 30 ऑगस्ट पूर्वी म्हणजे मित्रांनो जो काही ऑगस्ट महिना आहे त्याच्या शेवटीपर्यंत, ऑगस्ट एंडिंगपर्यंत पोलीस भरतीची जी काही पूर्णपणे प्रोसेस आहे ग्राउंड लेखी परीक्षा ती पूर्णपणे मित्रांनो पार पाडली जाणार आहे। तर त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर मित्रांनो, मैदानी चाचणी तुम्हाला माहिती आहे कशी होणार आहे की मित्रांनो पाहू शकता, 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे, महिलांसाठी 800 मीटर आहे, त्याच्यानंतर गोळाफेक आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी मित्रांनो 3 इव्हेंट आहे तुम्हाला 50 मार्कांसाठी, आणि फायनली पेपर 100 मार्काचा आहे। तर हे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। आता महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट न्यायालयाचा निर्णय काय झाला। तर न्यायालयाचा जो काही निर्णय मित्रांनो तो काय झालेला आहे लक्षात घ्या। मागच्या भरतीमध्ये मित्रांनो अगोदरचा जो काही निर्णय तर डबल फॉर्म रद्द करण्यासंदर्भात ती अपडेट आहे मित्रांनो। डबल फॉर्म विद्यार्थी भरू शकत नाही, तो एकाच घटकात एकच अर्ज भरू शकतो। त्या संदर्भात न्यायाचा निर्णय मित्रांनो, जो काही न्यायालयाचा निर्णय होता तर तो आलेला आहे। आणि हीच खुशखबर आहे की डबल फॉर्म आता मित्रांनो कुठलाही विद्यार्थी भरू शकत नाही आहे, म्हणजे मागच्या भरतीचा तो निर्णय होता, ठीक आहे। आणि या भरतीचं तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की बायोमेट्रिक जर लागू करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कुठलाही विद्यार्थी डबल फॉर्म भरण्याच्या फंड्यात मित्रांनो अटकू शकतो, कारण ऑटोमॅटिक जर बायोमेट्रिक हे आधार आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मित्रांनो, म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस व्हेरीफाय होईल त्यावेळेस तो विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सापडेल आणि त्याचं संपूर्ण प्रोसेस कॅन्सल होणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो हा होता सांगण्याचा की ग्राउंड तुमचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 20 मे नंतर पूर्णपणे प्रोसेस सुरू होणार आहे। त्याच्यानंतर 30 ऑगस्ट पूर्वी मित्रांनो भरती प्रक्रिया तुमची पूर्ण होऊन जाईल। तर आता तुमच्याजवळ कालावधी कमी उरलेला आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ग्राउंड सुरू होण्यासाठी मोजून मित्रांनो किती दिवस शिल्लक राहिलेले, फक्त मोजून 12 ते 15 दिवस मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर हॉल तिकीट अपडेट येईल, ग्राउंडची अपडेट येईल, मग ग्राउंड सुरू होईल। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तयारी करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना या ठिकाणी मित्रांनो मी एकच सांगू इच्छुके, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे मित्रांनो। मागच्या भरतीमध्ये ज्या चुका केल्या ते इथं करू नका। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल। काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।